ही अशी एक व्यक्ती आहे, इतकी मोठी उत्तुंग व्यक्ती आहे, की ज्यांच्यावर आत्तापर्यंत का सिनेमा झाला नाही असं वाटावं. इतकं मोठं संगीत क्षेत्रातलं बाबूजींचं नाव आहे. सुरेशजींबरोबर परवा माझं सहज बोलणं चालू होतं, सुरेशजी वाडकर. तर ते त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की मी खूप उत्सुक आहे ललिताबाईं, तू कशी करतेयस पडद्यावरती. त्यांच्या आवाजावरती आपल्याला तसं अभिनय करायचा असला तर थोडंसं गाण्याची जाण असणं हे कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकतं. भांडण लावतेस आता. तिचं इंस्टाग्रामवरचं एक रील बघून तिला मी फोन केला होता की तुला मला या बाबूजींच्या गाण्याचं तुझं मी ते रील पाहिलं, ते अत्यंत देखणं आहे, सुरांनी छान आहेच आहे, पण लुक वाईज सुद्धा तू छान दिसतेस, त्यात तर तू ललिताबाई करावंस असं मला वाटतं. मी त्यांच्याकडून एवढंच घेतलं की कधी कधी दुसरा पुढे जात असताना आपण 2 पावलं पाठीमागे येऊन त्याला खंबीरपणे साथ देणं हे पण खूप महत्त्वाचं असं. संसार. नमस्कार, मी अंजली तांदळे. आज आपल्यासोबत स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाची स्टारकास्ट आली आहे. या सिनेमासंदर्भात गप्पा आज आपण या सगळ्यांसोबत मारणार आहोत. माझ्यासोबत आहेत सध्या योगेश देशपांडे, जे या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, बाबूजींवर सिनेमा करण्याचा निर्णय हा कसा घेण्यात आला? बाबूजींवर चित्रपट करायला हवा हे खरं तर खूप वर्ष डोक्यात होतं आणि मला वाटतं की महाराष्ट्रात आपण आहोत, महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक विश्वामध्ये आपण जेव्हा वावरतो त्यावेळी ही अशी एक व्यक्ती आहे, इतकी मोठी उत्तुंग व्यक्ती आहे, की ज्यांच्यावर आत्तापर्यंत का सिनेमा झाला नाही असं वाटावं. इतकं मोठं संगीत क्षेत्रातलं बाबूजींचं नाव आहे आणि एक वैयक्तिक आवड असणारा आपला जो मी म्हणतो ना गायक संगीतकार कुणीतरी आपल्याला लहानपणापासून आवडत असतो, त्याच्या गाण्याचं आपण काहीतरी सूर कानावर पडलेले असतात. आपण थोडंसं त्या गायक संगीतकाराविषयी माझ्या आवडीचं संगीतकार विचारल्यानंतर सांगायला चटकन समोर येणारं नाव एखादं असतं. ते नाव माझ्यासाठी मला वाटतं सुधीर फडके हे होतं आणि म्हणून विचार केला की जर आपण सिनेमा करतोय, माझा दुसरा हा सिनेमा जर करत असेल तर मी बायोपिक कॅटेगरीमधला स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा करायला हवा. सो महाराष्ट्राच्या जनतेला, रसिक प्रेक्षकांना सगळ्यात जवळचं आणि अतिशय आर्त स्वरातनं आत्तापर्यंत गेली 6-7 दशकं आपल्यावर ज्यांनी सांस्कृतिक संस्कार केलेत, मला वाटतं त्यांच्या आयुष्यावरचा सिनेमा बनवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता आणि निर्णय घेतला की आपण करायला हवा. एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारताना तूच म्हटली आहेस की ते दिसणं महत्त्वाचं नसतं, ते असणं महत्त्वाचं असतं. हो. तर त्याबद्दल सांग की दिसणं आणि असणं ह्यात तुझा किती अभ्यास होता? अभ्यास प्रत्येकानेच खूप जास्त केला आहे, म्हणजे कारण ही सगळी काय लार्जर दॅन लाईफ कुठलंही कॅरेक्टर आपण जेव्हा साकारायचं म्हणतो तेव्हा आपण त्याच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोच. फक्त त्याच्यामध्ये ती नक्कल नसली पाहिजे. म्हणजे कित्येकदा आता आज आशाताईंचं काम करणारी अपूर्वा इथे नाही आहे, पण तिचं ब्रीफिंग आणि आमचं ब्रीफिंग यामध्ये खूप फरक होता. म्हणजे योगेशने तिला सांगितलं होतं की तू नक्कल कर, तुला जितकं त्यांच्या जवळ पोचता येईल तितकं जवळ पोच, आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणीही नक्कल करू नका, तुमचं असणं जास्त महत्त्वाचं आहे त्या कॅरेक्टरमध्ये दिसण्यापेक्षा. म्हणजे दिसण्याची बाजू आमच्या सौरभनी सांभाळली होती किंवा कपडेपट ज्यांनी सांभाळला होता, तर त्या सगळ्यांनी तिथपर्यंत आम्हाला नेलंच होतं हाताला धरून. बाकी त्यांच्यामध्ये तो त्यांचं जे तेज होतं, त्यांचा जो करिश्मा आपण ज्याला म्हणतो ते होतं, ऑरा जो त्यांचा होता तो आम्हाला ऑन स्क्रीन क्रिएट करायचा होता. तर त्याच्या किती आम्ही जवळ पोचू शकतो ही सगळी आमची परीक्षा होती. तर अभ्यास खूप केला त्यांच्या आयुष्याबद्दल खूप जास्त. आणि पण अभ्यासाचं ना आमचं मला थोडंसं सोपं किंवा अवघड दोन्ही गोष्टी अशा होत्या की जितकं बाबूजींबद्दल म्हणा किंवा गदिमांबद्दल म्हणा किंवा बाकीच्या लोकांबद्दलचे ना रेफरन्सेस खूप लोकांनी लिहून ठेवलेले आहेत, तितकं ललिताबाईंबद्दलचं लिखित स्वरूपामध्ये किंवा डॉक्युमेंटेशन त्याचं खूप कमी आहे. पण त्याचं उत्तर असं होतं की श्रीधरजी स्वतः या प्रोसेसमध्ये सहभागी होते, त्यामुळे आणखीन स्वतःच्या मुलापेक्षा आणखीन कोण दुसरं जास्त सांगू शकेल की माझी आई कशी होती किंवा ती घरामध्ये. कारण ललिताबाईंनी लग्नानंतर गाणं पूर्णपणे थांबवलं होतं. त्यांनी पूर्ण स्वतःचं लक्ष हे घरामध्ये जास्त केंद्रित केलेलं होतं. त्याच्या आधी त्या खूप म्हणजे बाबूजींपेक्षा किंचित जास्तच प्रसिद्ध होत्या त्या लग्नाच्या आधी, पण
पण नंतर त्यांनी ते काही केलं नाही. त्यामुळे मुळात त्यांचं आणि एक मजा सांगते, सुरेशजींबरोबर परवा माझं सहज बोलणं चालू होतं, सुरेशजी वाडकर, तर ते त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की मी खूप उत्सुक आहे ललिताबाईं तू कशी करतेस पडद्यावरती, म्हणजे आमच्या आईची भूमिका. कारण ते मला म्हटलं की इतकं प्रेम त्यांच्यामध्ये होतं ना, की त्यांच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आमची आई दिसायची. तर गाण्यापेक्षा सुद्धा ती बाकी सगळ्यांसाठी घरातली एक माऊली म्हणून जास्त लोकांनी त्यांना पाहिलेलं आहे. तर ते प्रेम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे होतं, एवढंच होतं. तुमच्या दोघांनाही संगीताची जाण असणं हे या सिनेमासाठी खूप महत्त्वाचं ठरलं असं वाटतं का? अरे निश्चितपणे. तर गाताच आलं नसतं आम्हाला. गायला लावतात. आणि त्याहीपेक्षा कसं आहे की बाबूजींना आपण जे पाहिलेलं आहे आजपर्यंत ते दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा आता यूट्यूबवरती तुम्हाला त्यांचे अनेक क्लिपिंग्स दिसतात, पण ते सुद्धा गाण्याच्या कार्यक्रमांचे दिसतात. बाबूजींची च्या अनेक मैफिली लोकांनी अटेंड केलेल्या आहेत, त्यामुळे गाणारे बाबूजी लोकांनी पाहिलेले आहेत. आणि जर का त्यांचं गाणं तर अर्थात अविभाज्य घटक आहे या चित्रपटाचा, ज्यामध्ये 26 गाणी आहेत जी बाबूजींच्या आवाजातली आपल्याला ऐकू येणार आहेत. आणि मग जर का त्यांच्या आवाजावरती आपल्याला तसं अभिनय करायचा असला तर थोडंसं गाण्याची जाण असणं हे कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकतं. कारण तो गाणं गातानाच्या ज्या हरकती आहेत त्यांच्या, जी थोडीशी मिंडची जागा आहे, शब्द एखादा फेकतानाचं त्यांचे एक्सप्रेशन्स आहेत, हे सगळं पकडणं तितकं त्या कलाकाराला, त्या नटाला जास्त सोपं होईल. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या कुठल्या कलाकारांनी हा रोल केला असता, कदाचित मी नसता केला तरीसुद्धा त्याला गाण्याची जाण असणं हे मात्र अगदी आवश्यक, तीच अशीच गोष्ट असती असं मला वाटतं. आणि आम्हाला ती होती, त्याचा निश्चितच फायदा झाला असेल असं मी समजतो. कारण अजून मी दाव्याने म्हणू शकत नाही जोपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया येत नाहीत, पण जेवढं केलं आहे तेवढ्यावरून असं वाटतंय की हां, ते आवश्यक होतं आणि आपल्याला ते होतं अंग, म्हणून कदाचित आपण ही भूमिकासुद्धा कदाचित वठवू शकलो की काय. तुला काय म्हणायचं आहे? नाही, मला पण खरंच असं वाटतं की लहानपणी शिकलेल्या किंवा तेव्हा काही माहिती नव्हतं, म्हणजे ह्याला पण माहिती नसणार की आपण गातोय तर त्याचा कुठेतरी उपयोग होऊ शकतो, पण त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे नटाला जर का त्याच्या अनुषंगाने 4 गोष्टी येत असेल, गाणं, एखादं वाद्य, नृत्य, ह्या जर का गोष्टी असतील ना, तर त्या लयीचा, कुठली भूमिका समजून घेताना सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. आणि ह्या बाबतीमध्ये तर, या सिनेमाच्या बाबतीमध्ये हे खूप गरजेचं होतं, कारण मला लिपसिंक नव्हतं, कारण मी गाताना तशी चित्रपटामध्ये कुठे दिसत नाही, पण केवळ गाणं कळतं ह्याचा काम करताना सुद्धा खूप म्हणजे फायदा होतो. माझा प्रश्न सुनील दादानेच उपस्थित केला म्हणून विचारते, जर बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वे नसते तर दुसरं कोण असतं? भांडण लावतीये सगळं. नाही, मला वाटतं हा मुद्दा फार कठीण आहे असं इमॅजिन करणं किंवा याच्यावर उत्तर देणं. मुळात बाबूजींचा मी सिनेमा करतोय तर मला सुनील बर्वे हवा आहे, हा उत्तर आहे ना आयडियली, म्हणजे प्रश्न नाही येऊ शकणार यामध्ये. याचं कारण तू मगाशी दोघांनाही विचारलंस की हे दोघांना गाणं येतं याचा फायदा झाला का? ऑफकोर्स तो झाला. याचं कारण चित्रपट म्युझिकल बायोपिक आहे, इतक्या मोठ्या 2 व्यक्तिरेखा आहेत. बाबूजींचं नाव, ललिताबाईंचं नाव खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये. आता ह्या दोघांना पडद्यावर जर दाखवायचं असेल तर मुळात नट शोधतानाच तो पहिला क्रायटेरिया होता ना, की त्यांना गाणं येतंय ना हे शोधा. जसं सुनील म्हणाला की कुठलाही नट दुसरा कोणी असता तरी त्याला गाणं येतंय ना हा क्रायटेरिया बघावा लागला असता मला दिग्दर्शक म्हणून. पण गाणं येतंय आणि बाबूजींसारखा जवळ जाणारा नक्की हा नट छान आहे हे वाटल्यानंतर मला वाटत नाही दुसरा नटाचा कोणाचा विचार इतका करावा लागला असता. आणि मृण्मयीच्या बाबतीत पण हाच मुद्दा होता. मी बऱ्याच ठिकाणी आम्ही बोललोय, पण पुन्हा एकदा आज इथे बोलतो की तिचं कास्टिंग होण्यामागे तिला येणारं गाणं हा एक मुद्दा, पण तिला कळणारं गाणं जे आहे ना, की कुठलं गाणं बरं असतं हे कळणारे नट पण फार गरजेचे असतात. तिला ते कळणारं गाणं एका रीलला लावावंसं वाटणं, ह्याच्यात तिचं कास्टिंग दडलंय आयडियली. तिचं इंस्टाग्रामवरचं एक रील बघून तिला मी फोन केला होता की तुला मला या बाबूजींच्या गाण्याचं तुझं मी ते रील पाहिलं, ते अत्यंत देखणं आहे, सुरांनी छान आहेच आहे, पण लुक वाईज सुद्धा तू छान दिसतीयस, त्यात तर तू ललिताबाई करावंस असं मला वाटतं.
हे हे असं कास्टिंगचं ते गणित आहे सगळं. आणि त्याच्यामुळे त्याला दुसरा काही असा ऑप्शन म्हणून शोधणं की नाही, हा नॉर्मल फिक्शनल फिल्मला तुम्ही हे करू शकता की नाही, एक 10 जण बोलवा, प्रत्येकाला या 2 लाईन्स बोलायला द्या, मग त्याचा लुक तपासा, हे होणं शक्य आहे. पण सुनीलकडे मला जायचंच आहे हे ठरवूनच मी त्याला फोन करून जेव्हा गेलो त्यावेळी तो विषय सोपा होता की आपण करूया का काम, आणि कास्टिंग असं झालेलं आहे ते. आणि ते अतिउत्तम झालेलं आहे कास्टिंग. कारण की ते डायरेक्ट ज्यावेळेस फोटो बघत तुझा, तर मला असं आलं की ललिताबाई अशा समोर दिसत आहेत तुझ्या कास्टिंगच्या बाबतीत, तर खूप ते सिमिलर चेहरा वाटतोय. प्रश्न माझा तुम्हाला आहे सागर सर, गदिमा आणि बाबूजींचं नातं हे वेगळं होतं आणि ज्या व्यक्तिमत्वांची आपण आयुष्यभर पूजा केली त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे खूप अवघड असतं. ते कसं जमून आणलं? नाही, अवघड असतंच ते. मुख्य म्हणजे इतक्या प्रतिभावान माणसाची भूमिका आपण करतोय, तर आपण आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे, ते कसे आहेत, ते लोकांना आपल्याद्वारे दाखवायचं आहे दिग्दर्शकाला. तर आपण एकदा पडद्यावर दिसल्यानंतर त्यांची ती प्रतिभा या माणसामुळे आपल्यापर्यंत पोचती आहे का, किमान आभास तरी, तर तिथपर्यंत ती पोचावी म्हणून काहीसा त्याचा अभ्यास केला होता, काही वाचन केलं, त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते लक्षात ठेवले. कारण एका माणसाचं 50-60 वर्षाचं आयुष्य अख्खं आपल्याला माहीत होणं अशक्यच आहे. त्यातले काही टप्पे आपण जर लक्षात घेत गेलो तर त्याच्यावरून एक साधारण अंदाज येतो की ते कसे जगले असावे. तर ते तसे काही टप्पे आणि त्यांचा एकूण कलाक्षेत्रातला प्रवास, साहित्यातला प्रवास, त्याच्यावरून ते काय जगले असतील, कसे वागले असतील, त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा काय परिणाम झाला असेल, आणि म्हणून त्यांच्याकडून ही गाणी आणि या कविता झाल्या असतील, याचा एक अंदाज घेत माझ्या परीने तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला. गदिमा आणि बाबूजी हे दोघंही साऊथ नॉर्थ पोल म्हणायला काय हरकत नाही. जर गदिमा डाव्या विचारसरणीचे होते तर बाबूजी हे उजव्या विचारसरणीचे होते. हे तसंच समीकरण आम्हाला इकडे बघायला मिळणार आहे? नाही, मुळात हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच दोघांच्या विचारसरणी नक्कीच वेगळ्या होत्या. गदिमांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, म्हणजे अगदी पत्तरी सरकारांसाठी पोवाडे त्यांनी रचले होते. स्वातंत्र्य कार्यात त्यांनी वेगळ्या पद्धतीने सहभाग घेतला होता, बाबूजींनी वेगळ्या पद्धतीने केला होता. दोघांचा उद्देश एकच होता की देशप्रेम. मार्ग वेगवेगळे होते, पण जेव्हा कलाक्षेत्रामध्ये ही 2 व्यक्तिमत्व एकत्र आली, एखादी निर्मिती करायची ठरवली, तेव्हा त्यांचे कुठलेही विचार, कुठलीही विचारशैली त्यांच्या कामाच्या आडवी नाही आली, ना त्यांच्या नात्याच्या आडवी आली. म्हणजे त्यांनी या गोष्टींची सरमिसळ केली नाही की माझं वैयक्तिक जगणं हे एक वेगळं विश्व आहे आणि माझं कलाविश्व हे एक वेगळं विश्व आहे, आणि त्या कल्पना विश्वामध्ये माझं व्यक्तिगत जगणं इंटरफिअर नाही करत, आणि त्यांनी ते करूही दिलेलं नाही आहे. आणि तितकंच अमर्याद प्रेम या दोघांनी एकमेकांवर केलेलं आहे. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना की विचारसरणी ती वैयक्तिक जगणं, ती गदिमा, ते बाबूजी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य. पण जेव्हा गीत रामायण येतं, जेव्हा एखादं गाणं येतं, तेव्हा ते त्या कॅरेक्टरचं, त्या सिच्युएशनचं गाणं असतं. तर ती सिच्युएशन म्हणजे गदिमा नाही आहेत ना, ती सिच्युएशन म्हणजे बाबूजी नाही आहेत. तर ती तिथे काय घडत असेल त्या पात्राच्या वेळी, किंवा रामायणात जेव्हा लवकुश गाणं रामायण सांगायला येतात त्यांना, तेव्हा लवकुशानं काय वाटत असेल, त्यांच्या कल्पना विश्व, त्या आपल्या बापासमोर या गोष्टी मांडताना काव्यातून त्यांना काय वाटत असेल. इथे यांची विचारसरणी नाही आहेत ना. एक्झॅक्टली. मग तिथं तो त्यांचा जो पेहराव आहे त्यांच्या विचारसरणीचा, तो बाजूला ठेवून त्यांनी फक्त कलाविश्वामध्ये जेवढं मांडता येईल तेवढं प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं बाबूजी आणि गदिमा महाराष्ट्राला जे माहिती आहेत ते चित्रपट संगीत या अनुषंगानं माहिती आहेत. आणि हा चित्रपट आहे, तो चित्रपट माध्यमाची गरज ओळखून त्या 2 व्यक्तिरेखा तशा प्रेक्षकांसमोर मांडणं हा पहिला मुद्दा आणि महत्त्वाचा विषय होता. त्याच्यामुळे त्यांच्यातलं द्वंद्व जे IQ माहिती म्हणून लोकांना माहिती आहे किंवा कुठे कुठे वाचनात आलं आहे, ते मला वाटतं मनोरंजकीय पद्धतीनं आणणं ही खरं पहिलं महत्त्वाची गरज होती चित्रपटामध्ये. याच्यामध्ये सागर म्हणाला तसं त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा तसा काही कनेक्ट नव्हता.
म्हणजे सिनेमाच्या दृष्टीनं तो होता. इंटरनली त्यांचं खूप जास्त ऋणानुबंध स्ट्रॉंग होते. अनेक वर्ष एकत्र काम केलं होतं. बाबूजी, गदिमा आणि राजा परांजपेंनी हे त्रिकूट म्हणून महाराष्ट्राचं सुवर्णयुग गाजवलेलं त्रिकूट होतं. या सगळ्यामध्ये वैयक्तिक त्यांचे संबंध उत्तम होते. सगळे तिघही जण शिवाजी पार्क दादरला राहणारे, पण त्यांचा वैयक्तिक मैत्र स्वभाव, एकमेकांच्या घरी जाणं, कार्याला जाणं, सुखाच्या दुःखाच्या प्रसंगी भेटणं, हा मुद्दा निराळा. पण जेव्हा चित्रपट म्हणून आपण पाहतो त्यावेळी तो बाबूजींचा सिनेमा आहे. बाबूजींच्या अंगानं येणारे गदी माडगुळकर ते कशा अंगानं यायला हवे, तर प्रेक्षकांना त्यांचं लिखाणाचं महत्त्व किती जबरदस्त होतं आणि ते बाबूजींनी किती चपखलपणे ओळखून त्याच्यावर चाली केल्या होत्या, हे सुटसुटीत गणित दाखवलं गेलं पाहिजे. सो बाबूजींचे आणि गदिमांचे ते प्रेमाचे संवाद असणारे सीन्स आहेत सिनेमामध्ये, ज्याच्यातनं लोकांना अंदाज येईल की ह्या दोघांचे किती वाद होत होते. पण ते वाद जे होते ते कलेपोटी होते, ते उत्तम काम देण्यापोटी होते, ते पर्सनल वैयक्तिक वादाचा विषयच नव्हता. आणि म्हणून मला वाटतं गीत रामायण हे त्या दोघांच्या हातून घडलेलं सगळ्यात मोठं काम आत्तापर्यंतचं. तर त्याच्यामधले काही छान ते प्रसंग आहेत ज्याच्यात बाबूजी आणि गदिमांची नोकझोक पाहायला मिळेल. प्लस काही भावगीतं किंवा चित्रपट गीतं त्यांनी एकत्र जी केली त्यातलं काही तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो त्या दोघांच्या IQ माहितीच्या प्रेक्षकांना ज्या घटनाक्रमाला पाहण्याची उत्सुकता आहे ना, ते सगळं आहे सिनेमामध्ये, ते आम्ही दाखवू. कित्येकांना माहिती आहे की माहीत नाही, काही वर्षांपूर्वी सावरकरांवरती एक सिनेमा येऊन गेला आणि तो बाबूजींनी काढलेला होता सिनेमा. आणि तो सिनेमा ज्यावेळेस करायचं ठरलं त्यावेळेस त्यांनी क्राऊड फंडिंग केलं होतं. जनतेकडून पैसा गोळा करून तो सिनेमा काढलेला आहे, बरोबर ना? तर ते सगळं दिसणार आहे आम्हाला ह्या सिनेमामध्ये. हो, जरूर. म्हणजे सिनेमामध्ये बाबूजींच्या आयुष्याचा साधारण जो लेखाजोखा मी मांडलाय ना, 70-80 वर्षाचा, त्यात अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे बाबूजींचं. जे त्यांच्या कदाचित लहान वयाच्या शालेयवयीन काळामध्ये त्यांनी सावरकरांना भेटल्यानंतर कदाचित ते स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी पूर्ण केलं. ते कसं पूर्ण केलं हे तू आता सांगितलंस प्रेक्षकांना, की त्यांनी क्राऊड फंडिंग केलं वगैरे, तर ते सगळं सिनेमामध्ये आहे. माझा प्रश्न तुमच्या दोघांना आहे. तुमच्या दोघांच्या भूमिका पाहिल्यानंतर खूप प्रतिक्रिया येत असतील, त्यातली एक अशी प्रतिक्रिया की जी लक्षात राहिली, अशी कोणती होती? प्रतिक्रिया खूप चांगल्या येत आहेत, खूप पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्यामुळे खरं तर ना दडपण वाढत चाललं आहे दिवसेंदिवस. कारण बाबूजींवरती जसं योगेश म्हणाला तसं की चित्रपट होणं खरं तर आजपर्यंत का झालं नाही असा एक पहिला प्रश्न पडतो आणि त्याच्यानंतर आता झाला आहे तर तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. या दृष्टीनं आम्ही त्याचे ट्रेलर्स असतील, टीजर्स असतील, ते लोकांपर्यंत पोचवतो आणि ते टीजर्स पाहून खूप सकारात्मक आणि खूप ऊर्जा देणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत की जेणेकरून असं वाटतं की आपण जे केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं आहे, आता ते उत्तम वठू देत आणि लोकांना आवडू देत, ही एक परमेश्वराच्या चरणी प्रार्थना असते. तसं म्हणजे त्यातल्या बाबूजींसारखा खरंच भास होतो बाबूजींचा, ही एक खरं तर खूपच आवडणारी प्रतिक्रिया आहे जी बऱ्यापैकी लोकांनी मला दिली. त्याच्याबरोबरीने की आमच्या डोळ्यात जेव्हा श्रीराम 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 हे शब्द ऐकले तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं आणि आम्हाला खरंच बाबूजींची आठवण झाली आणि इतकं प्रेम आहे बाबूजींवरती लोकांचं, ते सारखं सारखं ह्या प्रतिक्रियांमधून प्रतीत होतं आहे, आमच्यापर्यंत पोचत राहतं आहे आणि हेच कळत राहतं की ती किती मोठी व्यक्ती होती, किती मोठा कलाकार होता, ज्याच्या बायोपिकला आपण हात घातलेला आहे आणि आता आपली जबाबदारीसुद्धा तेवढीच वाढलेली आहे. त्यामुळे ह्या प्रतिक्रिया ज्या आल्या त्या खूपच इंटरेस्टिंग होत्या आणि खूपच आशादायी आणि आनंददायी आहेत असं मी म्हणेन. तुला? मला असं वाटतं की 2 गोष्टींमुळे मला त्या प्रतिक्रिया वाचून ऐकून मला मजा आली. ती म्हणजे आमच्या दोघांच्या जोडीबद्दल बोललं जातं आहे. आय थिंक ती एक कुंकू मालिकेनंतर पुन्हा एकदा आम्ही दोघं एकत्र काम करतो आहे. म्हणजे माझं नशीब आहे की मला परत सुनील दादाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तर ते एक लोकांच्या कमेंट्समधून सतत
वाचण्यात येतंय की खूप काळानंतर तुम्ही दोघं एकत्र, किंवा आमची फेवरेट जोडी आम्हाला पुन्हा एकदा पडद्यावरती बघायला मिळते. आणि आणखीन एक महत्त्वाची मला अशी वाटते प्रतिक्रिया, ती म्हणजे खुद्द श्रीधर फडके यांची, की त्यांनी आम्हाला दोघांनाही हे आवर्जून सांगितलं की तुमच्यामध्ये मला माझे आई बाबा दिसले. तर हे म्हणजे मग मला असं झालं की सगळ्यात जास्त सहवास त्या दोघांचा श्रीधरजींनी त्यांना मिळालेला आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्या नजरेमध्ये जर का आम्ही तिथपर्यंत पोहोचलो असू तर मग आणखीन वेगळ्या पावतीची गरज नाही असं वाटलं. प्रत्येक सिनेमा करताना तो सिनेमा आपल्याला माणूस म्हणून काहीतरी देतो. तर तुला ललिताबाईंनी काय दिलं एक माणूस म्हणून? मी त्यांच्याकडून एवढंच घेतलं की कधी कधी दुसरा पुढे जात असताना आपण 2 पावलं पाठीमागे येऊन त्याला खंबीरपणे साथ देणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. संसार ही जी एक गोष्ट असते ना, तर त्या संसाराचं काय म्हणूया, सुखी संसाराचं सूत्र त्या बाईला बहुतेक कळलं होतं असं मला वाटतं. कारण जेव्हा एखादा माणूस ग्लॅमर क्षेत्रामध्ये, तेव्हा पण ग्लॅमर होतंच, म्हणजे हे क्षेत्र कायमच चमचमतच आहे, म्हणजे ते चंदेरी दुनिया त्याला उगीच नाही म्हणत. तर ते असताना घराचा एक बॅलन्स सांभाळणं हे किती जास्त गरजेचं असतं. मग ती बाई काम करत असेल तर ते पुरुषाची सुद्धा जबाबदारी आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि तर तो जो बॅलन्स त्यांनी साधला ना, की ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना वाढवलं, ते खूप शिकण्यासारखं आहे. तो बॅलन्स मी डेफिनेटली शिकवून गेला मला. बाबूजींनी काय दिलं? काय दिलं म्हणजे एकतर पुन्हा एकदा एक नवीन ओळख माझी निर्माण केली. आणि बाबूजींच्या या चित्रपटातून शिकण्यासारखं मी आत्ता जे काही तुला उदाहरणं सांगितले त्या सगळ्या गोष्टी होत्या. मला स्वतःला पुन्हा एकदा रियाज करावासा वाटला, पुन्हा एकदा गावंसं वाटलं. या सगळ्या खूप आनंद दिला या चित्रपटाने मला. त्यामुळे बाबूजींनी काय दिलं हे आपण इतक्या पटकन सांगण्यासारखंच नाही आहे मुळात. कारण लहानपणापासून त्यांचाच आवाज ऐकत, त्यांचेच संस्कार आवाजाचे घेऊन आजपर्यंत मोठे झालेलो आहोत. संगीत क्षेत्रातलं जे काही आम्ही म्हणतोय आत्ता मला थोडंफार कळतंय, ते कदाचित कळत असलं तर त्यातला मोठा भाग, 75% भाग जो आहे तो बाबूजींच्या आणि या अशा थोर मंडळींच्या गाण्यातून, संगीतातूनच आपल्याला कळलेला आहे. त्यामुळे त्याचे संस्कार झालेत आजपर्यंत. त्यामुळे ह्या चित्रपटाबरोबरच बाबूजींनी आपल्या सगळ्यांवरती खूप संस्कार केलेत, जे आपल्याला माहीत नाहीत. कारण त्यांनी मी तुमच्यावर संस्कार करतोय म्हणून संस्कार केले नाहीत, मार्केटिंग केलं नाही कधी त्यांनी स्वतःच. गदिमांनी काय दिलं? गदिमांनी काय दिलं नाही असा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये ना छोट्या छोट्या अपयशांनी, छोट्या छोट्या गोष्टींनी इतके कमकुवत होत असतो की आता इथून पुढे कसं होणार, मला 2 वर्ष मला हवं तसं काम नाही मिळालं तर काय होईल. तर ही माणसं म्हणजे हे तर 10वीपर्यंत शिकलेले गदिमा. बाबूजींचं पण काही शिक्षण फारसं नाही, पण पोटा पाण्यासाठी त्यांना अनेक गावं फिरायला लागली. पण तरीसुद्धा त्यांनी ज्या जोमाने या कलाक्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी त्याला त्यांच्या जगण्यावरती प्रभावी होऊ दिलेलं नाही आहे त्या काळाला किंवा त्या परिस्थितीला. आणि त्याची तडजोड म्हणून कलेमध्ये सुद्धा त्यांनी असं काय म्हणता येईल की असं किरकोळ गोष्टी आपण ॲडजस्टमेंट म्हणून काही केलेलं नाही आहेत. त्यांना हव्या त्या पद्धतीचीच गाणी केलेली आहेत दोघांनी पण. त्याच्यातून हेच शिकवून जातं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडत नका बसू. म्हणजे ही इतकी मोठी उदाहरणं आहेत आपल्यासमोर की ज्यांच्याकडं काहीच नव्हतं, की आता मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बघायला गेलो तर माझ्याकडं खूप काही आहे पहिल्यापासून कम्पॅरेटिव्हली. आणि याच्यामध्ये मी उगाचच मला हे नाही मिळालं म्हणून रडत आणि डिप्रेस होण्यात काही अर्थ नाही आहे. आणि त्याचबरोबर मगाशी तू जो प्रश्न विचारलास तोच की तुमच्या कलेतल्या जे तुम्ही आहात आणि वैयक्तिक तुम्ही आहात याची सरमिसळ नका करू. त्याच्यामुळे जगण्याचा समतोल नका ढळू देऊ. माणसामाणसातली नाती नका तोडू. कारण आत्ता आपल्याला जे काही दिसतं आजूबाजूला चाललेलं की त्याच्यामध्ये खूप इंटरफेरन्स सुरू आहे तुमच्या वैयक्तिक जगण्याचा आणि कला विश्वाचा. ही दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. आणि कलेचा आनंद एक वेगळी व्यक्ती म्हणून तुम्हाला घेता आलं पाहिजे.
आणि ही तारेवरची कसरत, ही थिन लाईन जी आहे ती तुम्ही आयुष्यभर पाळत राहिलात ना, तर तुम्हाला खरंच एक मनस्वी आनंद नक्की मिळेल. आणि तेच गदिमा आणि बाबूजींच्या जगण्यानं आम्हाला शिकवलं असं मला वाटतं. ओके, ह्या सगळ्यांनी एक एक कॅरेक्टर जगलं, पण तुम्ही अख्खा सिनेमा जगलात, तर काय दिलं या सिनेमाने आता तुम्हाला? मला वाटतं हे लोक जे कॅरेक्टर जगली आहेत ना, ती मूळ कॅरेक्टर्स मला फार जवळून अभ्यास करायला मिळाली. त्याच्यामधनं मला हे कळालं की मुळात टॅलेंट म्हणतो म्हणजे काय असतं. आपण ज्याला टॅलेंट समजत होतो इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताना, ते आहे का? तुलनेनं मग आपण किती कष्ट करायला हवे. म्हणजे गदी माडगुळकरांवर काय भरपूर वाचलेलं असतं, आपण ऐकलेलं असतं. अरे 100 सिनेमे लिहिलेत त्यांनी वगैरे आपण म्हणताना ते केवढ्या मोठ्या उंचीचं टॅलेंट किंवा प्रतिभा असेल हे जोवर आपण जवळून अभ्यास करत नाही तोवर नाही कळत. तर ते अभ्यास केल्यामुळे मला वाटलं की अभ्यासाची सवय लागली पहिली. मुळात हुशारी आणि बुद्धिमत्ता काय असतं हे तपासण्याची सवय लागली दुसरी. आपण कुठे आहोत हे कळायला लागलं. आणि ह्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यात डोकवण्याची संधी मिळाली. मुळात मला काय माहिती आहे ना, ललिताबाई आणि बाबूजींच्या लग्नात कसं मोहम्मद रफीनी मंगलाष्टकं गायले असतील, पण ते मला दाखवायचं आहे म्हणल्यावर मला अभ्यास करणं गरजेचं होतं की ते आणायचं आहे ना, मग ते कसं आलं पाहिजे, किती एक्झॅक्ट काय मंगलाष्टक आहेत त्या तुम्हाला ऐकवणार आहे मी सिनेमामध्ये. हे कधी जमलं असतं अदरवाईज. तर हा मला वाटतं अभ्यास करण्याची सवय तुमची असेल थोडी बहुत तुम्हाला, तर ती जास्त वाढवणारा एक अनुभव देणारा चित्रपट. आणि यामुळे कदाचित आपण महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलेल्या ह्या सगळ्या व्यक्तिरेखांमुळे आपण घराघरात पोचवणारा सिनेमा ठरेल असं मला वाटतं. आणि त्यानिमित्तानं मोठं काम केलं आपण आयुष्यात काहीतरी, हे मला वाटतं हा फिलिंग हे देणारं आहे हे सिनेमाने आम्हाला दिलं आहे नक्की. या सिनेमामध्ये 27 गाणी आहेत आणि ती ओरिजिनल गाणी आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा महाराष्ट्रातला पहिला सिनेमा आहे असं म्हणायला काही हरकत नाही की ज्यात एवढी गाणी आहेत, 27 गाणी आहेत. आणि 11वा सिनेमा आहे जो आपण देशभरात जर पाहिलं तर हीच गाणी ठेवायची, एवढी गाणी ठेवायची, याबद्दल नाही. गाणी खरं तर सिनेमाच्या प्रत्येक सीनच्या प्रसंगानुसार खरं तर ती वीव केलेली आहेत आणि त्यातनं ती गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. म्हणजे ही गोष्ट पुढे घेऊन जाण्यासाठी त्या गाण्यांचा वापर झाला आहे. गाणी प्रचलित आहेत, खूप वर्षापासून आपण ऐकलेली आहेत, सर्व माध्यमांवरती आजही उपलब्ध आहेत. मग ती गाणी जर आपण बाबूजींसारख्या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये ओरिजिनल नाही वापरली तर त्याची मजा येणार नाही. कारण बाबूजींना तुम्ही ॲक्सेप्टच करू शकणार नाहीत विदाऊट त्यांचा आवाज आणि उच्चार. आणि मग ह्या सिनेमाची ती नीड होती किंवा ती गरज होती. त्यात श्रीधर फडकेंनी मात्र खूप आग्रहानं मला सांगितलं होतं की शक्यतो तुम्ही मूळ गाणी वापरा. म्हणजे मला तो जास्त कदाचित एक पॉझिटिव्ह मुद्दा वाटला की मला हा विचार डोक्यात होता पण त्यांनीच परवानगी दिली म्हटल्यावर मी आता अधिकारवाणीनं राईट्स मागू शकतो. मग आम्हाला सारेगम इंडिया कंपनीने खूप त्यासाठी सहकार्य केलं. त्यांच्याकडनं ही सगळी राईट्स आम्ही घेतली आहेत. आणि मूळ आशाबाई, मूळ लताबाई, मूळ बाबूजी, मूळ किशोर कुमार हे तुम्हाला 5.1 सराउंड सिस्टीममध्ये जेव्हा ऐकाल त्यावेळी मला असं वाटतं की त्या अर्थानं भारतातली पहिली फिल्म म्हणायला हरकत नाही अशी ती मूळ गाणी आम्ही वापरली आहेत. आजच्या तंत्राचा वापर करून 1954 साली ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत वगैरे गाणं जर तुम्ही ऐकाल किंवा 55 सालचं गीत रामायण ऐकाल तर मला माहिती आहे काय मॅजिक होणार आहे पडद्यावर बघताना. या गप्पांची मैफिल आपण तुमच्या दोघांकडनं थांबवूयात. तर तुम्ही दोघंही एक गाणं गाल आणि आपण इथेच ह्या गप्पा थांबवूयात. का गायक नट होते म्हणजे नट म्हणून सॉलिड. आणि जेव्हा गायला सांगितलं तेव्हा जर का आवाज फुटत नसेल तर काय झालं असतं. बाबूजींचं जे गाणं आहे त्या गाण्याने आपण सांगता करूया. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, बोलावल्या वाचूनही मृत्यू
मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी, थांबेल तोही पळभरी. पण सांग तू येशील का, येशील का सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.